बुलेट ट्रेन को नरेंद्र मोदी का ड्रीम प्रोजेक्ट माना जाता है, लेकिन इसके विकास आंकड़े को लेकर स्थानीय स्तर पर विरोध तेज होता नजर आ रहा है। महासभा में ये मुद्दा जोरदार तरीके से उठाया गया, जहां ये मांग की गई कि परियोजना लागू करते समय स्थानीय नागरिकों को किसी भी भारतीय प्रकार का नुकसान नहीं होना चाहिए। महासभा में पेश किए गए जीवा ठहराव प्रस्ताव का सत्ताधारी और विपक्ष दोनों ही पक्षों के कुल 115 नगर सेवकों ने तीव्र विरोध किया। सभी नगर सेवकों ने एकमत होकर इस प्रस्ताव के खिलाफ आक्रामक रुख अपनाया, जिससे इस मुद्दे की गंभीरता और भी बढ़ गई है। इसी बीच भारतीय जनता पार्टी के नगर सेवक गणेश बालकृष्ण पाटिल ने नागरिकों से अपील करते हुए कहा कि लोगों को घबराने की कोई जरूरत नहीं है। उन्होंने चेतावनी दी कि कुछ निजी बिल्डर गलत जानकारी फैलाकर सस्ती दरों पर जमीन खरीदने की कोशिश कर सकते हैं। पाटिल ने कहा, नागरिक अफवाहों पर ध्यान न दें। प्रशासन के निर्णय अतः जनता के हित में ही लिए जाते हैं। इस पूरे मामले को लेकर अब राजनीतिक और प्रशासनिक स्तर पर चर्चा तेज हो गई है, जबकि स्थानीय नागरिकों में भी जागरूकता बढ़ाने की कोशिश की जा रही है। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। म्हणून महापौरांनी तो स्थगितीला ठेवला। तर मी अखंड सभागृहाच्या वतीनं सांगू इच्छितो की कुठल्याही एकट्या दुकट्या सदस्याच्या वतीनं ही स्थगिती आणलेली नाही। अर्थात त्याविषयी मला देखील बोलायचं होतं, पण वेळेचा अभाव असतो म्हणून आदरणीय महापौरांनी तो विषय स्थगित ठेवला। मग जर विषय स्थगित ठेवला तर यावरती बोलून काय अर्थ आहे का? काहीच नाही। म्हणून अखंड जे 115 नगरसेवक पकडा वसई विरार शहर महानगरपालिकेचे, त्यांच्या वतीनंच असं आहे की तिथे स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे। म्हणून हा एकट्या दुकट्यात बघा, मुळात हा विषय आहे ना, खरं तर हा दिस थिंग इज नॉट टू गेट क्रेडेन्शियलचा विषय नाही हा। लक्षात घ्या, हा विषय न्याय हक्काचा आहे आणि कोलॅबरेटिव्ह वे नाही। जसे आमचे विरोधी पक्ष नेते बोलतात, आमचे जिल्हाध्यक्ष बोलतात की आपल्याला जिथे समर्थन द्यायचं तिथे समर्थन दिलं पाहिजे। मग ते संस्कार मी ठेवतोय, एकत्रितरित्या आपल्याला लोकांना न्याय द्यायचा आणि त्याच्यासाठी लढा द्यायचा। एकट्या दुकट्याचा विषय नाही। श्रेय कसं घेऊन देणार आम्ही? आणि श्रेय बघा, ज्याचे संस्कार नाही ना राजकीय, ते श्रेय घेणार। यामध्ये संस्कार काय पाहिजेत की आपण एकत्रित येऊन प्रत्येक स्थानिक भूमिपुत्राला आणि प्रत्येक स्थानिकांना, त्याचबरोबर जे स्थायिक इकडे राहायला आले त्यांना कसा न्याय मिळेल ना, हे संस्कार पाहिजेत। स्वार्थ हा तुमच्या प्रशस्तीचा नसावा, स्वार्थ जनतेच्या न्याय हक्काचा असावा। लोक खरं तर खूप टेन्शन मध्ये होती आणि स्थानिकांच्या जाग्यात त्यांना टेन्शन होणारच, आमच्या सहित। आम्हाला पण माहिती नव्हतं हे नक्की चाललंय काय। त्याच अनुषंगाने आदरणीय आयुक्त साहेबांनी, आदरणीय महापौर साहेबांनी आणि नगर रचनेचे मनीष बिष्णुरकरजी यांनी एक क्लिअर केला। सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर, मॉरल ऑफ द स्टोरी काय याची, की तुमची जागा म्हणजे इथे लँड एक्विजिशन होणार नाही, तुमच्या जागा आम्ही घेणार नाही आहोत। त्या जागेचं रिझर्वेशन चेंज होऊन तिथे डेव्हलपमेंट करायचे। जिकडे रस्ते नव्हते, जिकडे कंपोजिट ठिकाण व्यवस्थित जायला हे नव्हतं, त्या ठिकाणी वेल डेव्हलप रस्ते येऊन तुम्हाला कशी त्याचा FSI चांगला भेटेल, तुम्ही तिकडे ओनर राहून कसे राजे होणार, या सगळ्याचा मूळ विषय तोच आहे। कोणता तरी मुद्दा घेण्यात आला होता, त्याला सचिन देसाई यांनी त्यांच्या बोलण्यामुळे महापौरांनी काहीतरी नाही, तो विषय